नमस्कार. विविध रेसिपीजमध्ये आपणा सगळ्यांचं खूप स्वागत आणि आपणा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण वेगळ्या प्रकारचे लाडू बघणार आहोत. रवा बेसन लाडू तर आपण नेहमीच करतो, रव्याचे करतो, बेसनाचे करतो, परंतु आज आपण वाटल्या डाळीचे लाडू बघणार आहोत. अतिशय सुंदर होतात हे, कारण आपण ती डाळ दुधात भिजवणार आहोत आणि वाटून घेणार आहोत आणि शिवाय त्यात असे काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत की हे लाडू केल्याबरोबर तुमचे संपायला सुरुवात होईल. अतिशय सुंदर चवीचे हे मुखविलास लाडू आपण बघणार आहोत. चला तर रेसिपी बघूयात. यासाठी आपण 2 वाट्या चणा डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ आधी घेऊन स्वच्छ धुवायची आहे आणि त्यानंतर आपण ती भिजवणार आहोत. 2 वाट्या डाळ साधारण 1.5 वाटी दुधात आपण भिजवून ठेवणार आहोत. धुवून घेऊयात आधी स्वच्छ. धुतलेली आहे. आता त्यात दूध घालूयात. 4 ते 5 तास आपण दुधात भिजवून ठेवणार आहोत. 4 तासांपेक्षा कमी देखील भिजवू नका आणि 5 तासांपेक्षा जास्तही भिजवू नका. 4 ते 5 तासात ती व्यवस्थित भिजून तयार होते. दूध ऑलमोस्ट सगळं दूध शोषलं जातं आणि नंतर ती फुगून तयार होते. ती आपण मिक्सरमध्ये वाटायची आहे 5 तासानंतर साधारणपणे. मिक्सरमध्ये वाटतानासुद्धा ती आपण अगदी त्याची बारीक पेस्ट करायची नाही आहे. थोडी खडबडीत वाटली गेली तरीही चालेल. हे बघा, साधारण 4.5 तास झाले आहेत भिजवून आणि त्यानंतर अशा प्रकारे ती तयार झाली आहे. आता आपण ही मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. थोडी मध्ये डाळ राहिली तरीही चालेल, एखादी डाळ अखंड राहिली तरीसुद्धा चालू शकेल, परंतु खूप अशी बारीक पेस्ट करायची नाही आहे. आता आपण एक कढई तापायला ठेवली आहे. त्यात साधारण 1.25 वाटी तूप आपण घातलेलं आहे. तूप जास्त लागतं कारण ही वाटली डाळ आहे, ओलसरपणा आहे त्यात, म्हणून भाजायला आपल्याला तूप जास्त लागणार आहे. नंतर वाटलं तर गरजेप्रमाणे तुम्ही अजून देखील तूप घाला भाजताना. मंद आचेवर भाजायची आहे. आता ही भाजण्यातच खरी टेस्ट आहे याची. हे बघा, वाटली डाळ आपण त्यात घालतो आहोत. आत्ता तूप जास्त वाटलं तरी ते लगेच डाळ शोषून घेईल आणि नंतर कोरडी होते भाजताना ती. बघा तुम्ही, एक स्टेप दाखवते मी. ही भाजायला मला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ, साधारण 40 मिनटं लागलेली आहेत. मध्यम आचेवर भाजलं आहे. तर मी तुम्हाला मध्ये मध्ये तिचा रंग कसा बदलत जातो ते दाखवते. पूर्ण 40 मिनिट काही आपल्याला एवढं दाखवता येणार नाही, तर मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर मी ती मोठ्या भांड्यात काढून घेतली आहे मोकळेपणाने भाजता यावी म्हणून. नॉनस्टिक पॅनमध्ये भाजली की खाली लागायचाही प्रश्न राहत नाही, कारण आपल्याला ही बराच वेळ भाजायची आहे आणि इथे उभं राहूनच भाजायची आहे ती. तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि कॉमेंट करून मला कळवा रेसिपी कशी वाटली ते. आता 10 मिनिट झालेले आहेत. आपण परतवतो आहोत त्याला. मिश्रण कोरडं झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे परतवण्यावरच या लाडूचा खमंगपणा अवलंबून आहे. हे मी आधी देखील सांगितलं आहे. हे लाडू बुंदीच्या लाडूंपेक्षाही छान लागतात. बुंदीचे लाडू नाही आहेत, परंतु त्याच्यात जवळ जाणारी थोडी याची टेस्ट असेल, परंतु त्यापेक्षासुद्धा हे छान लागतात कारण आपण त्यात पुढे पेढे घातलेले आहेत. 100 ग्रॅम पेढे आणून ठेवायचे आहेत आणि ते कुस्करून ठेवायचे आहेत. पाक करताना आपण ते घालणार आहोत. तर पेढे नसतील, मावासुद्धा घालू शकता, परंतु साखरेचं प्रमाण नंतर आपल्याला त्या हिशोबाने कमी जास्त करावं लागतं. मावा घालायचा की पेढे घालायचे हे ठरवल्यानंतर. हे बघा, आणखी पुढच्या 10 मिनटात अशा प्रकारे रंग आलेला आहे, त्याला डार्क झालेलं आहे आणखी ते. नंतर जसं आपण भाजत जातो त्याला रवाळपणा येत जातो. हे बघा, असं उचलून दाखवते, असं रवाळ होत जातं ते मिश्रण. त्यानंतर रंग परत बदलत जातो. हे आणखी पुढच्या 5-7 मिनटानंतरचं आहे. कसं रवाळ झालं आहे बघा, डार्क झालेलं आहे आता थोडं. मात्र अगदी डार्क ब्राऊन होईपर्यंत आपण थांबणार नाही आहोत. या रंगावर आलं की आपण हे झालं असं समजून परतवणं थांबवणार आहोत आणि आता गॅस बंद करणार आहोत. हे बघा, हा रंग हवा आहे आपल्याला. तर आता झालेलंच आहे हे, आणखी भाजण्याची गरज नाही आहे. तर गॅस बंद करूयात आणि बाजूला काढून ठेवूयात. आता आपण 100 ग्रॅम कंदी पेढे, जे मिळतील ते घ्या पेढे. सुक्या मेव्याचे काही तुकडे, बदाम, काजू आणि पिस्त्याचे तुकडे आहेत आणि थोडं केशर असं घेतलेलं आहे यात घालण्यासाठी. पेढे कुस्करून घेणार आहोत आपण.
आणि सुकामेवा जो घरात असेल तो घ्या, आपल्या आवडीचा कुठलाही तुम्ही घेऊ शकता. आता पाक करायला ठेवलेला आहे. 1 वाटी साखर आणि परत पाऊण वाटी साखर, अशी 1.25 वाट्या साखर आपण यात घातलेली आहे. 2 वाट्या घातली नाही आहे कारण आपण पेढे घेतले आहेत. 1.25 वाट्या साखरेला आपण पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. आपल्याला घट्ट पाक करायचा आहे एकतारी. पेढ्यांमध्ये देखील साखर असते म्हणून आपण 2 वाट्यांना थोडी कमी साखर घेतली आहे. 2 वाटी डाळीला 2 वाट्या साखर घेतलेली नाही आहे. आता आपण अशा प्रकारे चेक करून बघायचं आहे. 4 ते 5 मिनटानंतर एक तार तुटली, शेवटच्या थेंबाची तार तुटली की समजायचं पाक झालेला आहे. आता या पाकात आपण प्रथम कुस्करलेले पेढे घातलेले आहेत. ते चांगले ढवळून घ्यायचं आहे. पाक उकळतं आहे, गॅस बंद केलेला नाही आहे अजून आपण. त्यातच आपण हे पेढे घालून चांगले ढवळून घ्यायचे आहेत. हे एक वैशिष्ट्य वेगळं आहे या रेसिपीचं. उकळत्या पाकातच आपण घातलं आहे. पेढ्यानंतर आपण भाजलेली वाटली डाळ घातलेली आहे. हे बघा, सगळी घालून झाली आहे भाजलेली वाटली डाळ. तीसुद्धा थोडी त्यात परतवून घ्यायची आहे. अजूनही आपला गॅस चालू आहे, गॅस अजून बंद केलेला नाही आहे. चांगली उकळत्या पाकात परतवून घ्यायची आहे. हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण अर्धा चमचा वेलची पूड देखील बाजूला काढून ठेवली होती. आधी केशर घातलं आहे. सुकामेवा जो दाखवला मग तो घातलेला आहे. थोडा वरून लावण्यासाठी ठेवायचा आहे. थोडे काप आपण लाडू वळताना वरून लावणार आहोत. ही वेलची पूड आहे जी बाजूला काढून ठेवली होती, ती घातलेली आहे. आता आपलं सगळं घालून झालेलं आहे. गॅस बंद करून आता थंड व्हायला ठेवायचं आहे. मिश्रण साधारण 1 तासात थंड होतं आणि थंड झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला जर वाटलं की ते अजून थोडं पातळ आहे तर तुम्ही परत थोडं गॅसवर 2 मिनिट ते गरम करून घट्ट करू शकता. परंतु आपला पाक जर परफेक्ट जमला तर ते पातळ होत नाही. लाडू बरोबर वळल्या जातात 1 तासानंतर. आपण जेव्हा सुकामेवा घातला तेव्हा गॅस बंद केला होता, हे लक्षात ठेवा. आणि आता हे गॅसवरून उतरवून 1 तास आपण बाजूला ठेवणार. आता 1 तासानंतर अशा प्रकारे तयार झालेलं आहे. याचे लाडू वळले जातात का हे एकदा चेक करूयात. आणि त्यानंतर त्याला वरनं आपण जे काप ठेवलेले आहेत काजू बदामाचे, पिस्त्याचे, ते सगळे लावून आपण छान लाडू तयार करूयात. हे बघा, लाडू वळला जातो आहे, व्यवस्थित वळला जातो आहे लाडू. असे लाडू वळून नंतर आपण त्यावर सुक्या मेव्याचे काप लावून असं दाबून तयार करायचे आहेत. आणि एका प्लेटमध्ये आपण सगळे काढणार आहोत. त्यानंतर आपण त्यावर वरखं देखील लावणार आहोत. वरखं कसा लावायचा लाडूंना कापसाने? फ्लॅट सरफेस असल्यावर बर्फीला आपल्याला इझिली लावता येतो वरखं, परंतु लाडूंना कसा लावला आहे तुम्ही बघा. आता अशा प्रकारे आपण सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर वरखाचा कागद घेतलेला आहे आणि एक छोटा कापसाचा बोळा घेतला आहे. कापसावर वरखं घेऊन तो आपण असा वरून लाडूंना चिकटवणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे खूप छान दिसतात वरखं लावल्यानंतर. आणि अशा प्रकारे हे लाडू 4 ते 5 दिवस टिकतात. 4-5 दिवसात संपवायचे आहेत. त्याआधीच ते संपतात कारण ते टेस्टला अतिशय सुरेख होतात.